आपल्याला या ठिकाणी फेजर डायग्राम माहित आहे. आपण ती फेजर डायग्राम जी काढली होती त्यामध्ये जर आपण टॅनचा जर व्हॅल्यूचा वापर केला, टॅन याच्यामध्ये टॅन थीटा जर घेतला, इथे थीटा नाही आहे, फाय आहे, तर टॅन फाय काय होईल, AK अपॉन OA. AK अपॉन OA. AK ची व्हॅल्यू किती आहे, EL मायनस EC आणि OA किती आहे, R. तर पहा टॅन फाय ची जी व्हॅल्यू आहे ती आहे AK अपॉन OA, त्याला आपण EL मायनस EC अपॉन ER घेतलं. EL म्हणजे काय, तर I0 इंटू XL, त्याच्यानंतर EC म्हणजे काय, तर I0 इंटू XC आणि ER म्हणजे काय, तर I0 इंटू R. यापैकी I0 कॉमन निघाला, तर राहिलं काय, XL मायनस XC अपॉन I आणि फाय इक्वल टू आपण टॅनला इकडे घेतो, म्हणजे टॅन या ठिकाणी त्याचं इन्व्हर्स फंक्शन घेतो, तर टॅन इन्व्हर्स ऑफ XL मायनस XC अपॉन R. आता अल्टरनेटिंग करंट जे आहे LCR सर्किटमध्ये त्याला आपण कसं रिप्रेझेंट करतो, या ठिकाणी अल्टरनेटिंग करंट आपण I इक्वल टू I0 साइन ओमेगा टी प्लस फाय घेतो आणि या ठिकाणी E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी प्लस फाय. हा जो फाय आहे हा कधी प्लस राहू शकतो, हा कधी मायनस राहू शकतो, डिपेंड करते व्हॅल्यूवर आपल्या. आता या ठिकाणी आपण काही त्याच्या केसेस आहेत त्या डिफाईन करूया. जसं पहा, जर समजा या ठिकाणी XL इज इक्वल टू XC, हा जो XL आहे आणि हा जो XC आहे ते समजा इक्वल बनले, तर हा XL मायनस XC इक्वल झाला, तर याचा अर्थ XL मायनस XC ची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. ओके, आणि हे जर 0 झालं तर 0 डिवाइड बाय R 0, म्हणजे या ठिकाणी आपल्याला टॅन फाय, हा जो टॅन फाय आहे हा काय मिळेल, 0 मिळेल. आणि टॅन फाय 0 आहे याचा अर्थ काय, तर व्होल्टेज आणि करंट काय आहे, सेम फेज मध्ये आहे, दे आर इन सेम फेज. टॅन फायची व्हॅल्यू समजा 0 आहे, तर याचा अर्थ ते कसे आहेत, सेम फेज मध्ये आहे. त्याच्यानंतर जर समजा XL हा ग्रेटर दॅन XC आहे, तर अशा वेळेस टॅन फाय काय राहील, तर XL हा ग्रेटर दॅन XC आहे, तर टॅन फाय ची व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह मिळेल, काही पण मिळेल, 0 पॉईंट मध्ये वगैरे मिळेल, पण ती पॉझिटिव्हच मिळेल. हा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह राहील, आणि पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ व्होल्टेज लीड्स द करंट. व्होल्टेज काय करत आहे, करंटला लीड करत आहे. आणि व्होल्टेज कुठे लीड करतो, इंडक्टन्सच्या सर्किटमध्ये, ज्या ठिकाणी इंडक्टन्स जास्त डॉमिनेट असतो किंवा इंडक्टन्स त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आपण व्होल्टेजला लीड करताना सांगतो. त्याच्यानंतर समजा हा XL लेस दॅन XC असेल, XL हा लेस दॅन XC आहे, तर याचा अर्थ याची व्हॅल्यू काय मिळणार आहे, याची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे निगेटिव्ह. आणि याची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर आपल्याला या ठिकाणी आपण समजू शकतो की टॅन फाय निगेटिव्ह आहे, आणि फाय निगेटिव्ह आहे म्हणजे व्हॅल्यू त्या अँगलची, तो अँगल काय आहे, निगेटिव्ह. निगेटिव्ह कोणत्या क्वार्टरमध्ये, आपण त्याला फोर्थ क्वार्टरमध्ये घेऊ शकतो. तर या ठिकाणी टॅन फाय निगेटिव्ह आहे, म्हणजे फाय निगेटिव्ह आहे, आणि फाय जर निगेटिव्ह आहे याचा अर्थ काय, तर इथं व्होल्टेज जो आहे तो मागा आहे, करंटच्या मागा आहे. आणि कशामध्ये असतो तो, तर तो असतो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स मध्ये, कॅपॅसिटर मध्ये आपण पाहतो. आणि मग आपण असं म्हणू शकतो की कॅपॅसिटर मध्ये जो करंट आहे तो मागा आहे, सॉरी व्होल्टेज मागा आहे, आणि म्हणून या ठिकाणी ते कॅपॅसिटिव्ह किंवा कॅपॅसिटन्स डॉमिनेटेड सर्किट आहे. कॅपॅसिटन्स ज्यामध्ये जास्त इफेक्टिव्ह आहे असं आपण त्या ठिकाणी सांगतो.